अतिशय गंभीर विषयावर किती आपण असंवेदनशील राहू शकतो याचं उदाहरण आता या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. वास्तविक पाहता मागच्या काही दिवसापासून जी अतिवृष्टी संपूर्ण विदर्भामध्ये झाली, आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये झाली, यामुळे पिकांचं अतिशय मोठं नुकसान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं होतं. वास्तविक पाहता मंत्र्यांनी पहिलेच बांधावर जाऊन शेतामध्ये जाऊन तशा पद्धतीचे निर्देश हे प्रशासनाला देणं अपेक्षित होतं. परंतु सर्व परिस्थिती आता बदलल्यानंतर आता बांधावर पोहोचण्याचं त्यानिमित्तानं प्रयत्न हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे. आणि कशा पद्धतीनं आपण असंवेदनशील आहोत या अतिशय गंभीर मुद्द्यावर याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आज सकाळी 10 वाजता वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून मला कलेक्टर ऑफिसमधून फोन आला की तुम्ही 12 वाजता आज अतिवृष्टीची आम्ही बैठक बोलवली आहे, या बैठकीकरता उपस्थित राहा. म्हणजे आजची बैठक सकाळी 10, 10:30, 10, सव्वा 10ला मला कॉल येतो की दुपारी 12 वाजता आम्ही बैठक बोलवली आहे, तुम्ही बैठकीकरता उपस्थित राहा. म्हणजे जिल्ह्याच्या खासदारांना अतिवृष्टीसारख्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीची सूचना मी आर्वीत असताना ही 1.5 तास पहिले देण्यात येते. याच्यावरून किती प्रशासन निगरगट्टे झालेलं आहे हे त्या निमित्तानं पाहायला भेटतं. आणि माझी अशी अपेक्षा राहील की अतिशय मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. येलो मोजॅक मोठ्या पद्धतीनं सोयाबीनवर आलेलं आहे. सर्व पिकांची नासाडी झालेली आहे. मी मध्यंतरीच्या काळामध्ये आष्टी वगैरे बेल्टमध्ये दौरे केले. प्रचंड मोठ्या पद्धतीनं जमिनी खडून गेलेल्या आहे. त्यामुळं ओल्या दुष्काळ सदृश परिस्थिती, ओल्या दुष्काळाला डिक्लेअर करण्याकरता जी परिस्थिती आवश्यक असते ती परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये आहे, विदर्भातल्या अनेक भागामध्ये आहे. त्यामुळं शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ओला दुष्काळ जाहीर करून त्या दुष्काळाच्या धर्तीवर ज्या ज्या फॅसिलिटीज, ज्या ज्या सर्व सुविधा आपण शेतकऱ्यांना दिल्या पाहिजे त्या सुविधा त्यानिमित्तानं सरकारने तात्काळ द्याव्या अशी एक अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही स्वतः त्या निमित्तानं पाठपुरावा करतो. शेतकऱ्यांसाठी परिस्थिती आता म्हणजे मी आज अतिशय तीव्र नाराजी जिल्हाधिकाऱ्यांवर सुद्धा व्यक्त केली की म्हटलं इतका सिरियस विषय आहे आणि तुम्ही जिल्ह्याच्या खासदारांना 12 वाजताची मीटिंग असताना तुम्ही 10 वाजता मेसेज देता की आज बैठक बोलवली आहे, तुम्ही या. नाही बोलते वरतून आम्हाला आदेश आले होते. म्हटलं तुम्ही उद्या घेऊ शकले असते ना. म्हणजे 2 तासाच्या नोटीसवर तुम्ही जर खासदारांना जर इन्व्हाइट करत असाल, माझ्याकडे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहे आणि या 6 विधानसभेचे मतदारसंघ असताना मी एका जागेवर थोडी राहणार. त्यामुळे आता 1 दिवसाच्या नंतर घेतला असता कोणता फरक पडला असता. मी तरी समजतो की अतिशय नीच पद्धतीचं राजकारण, अतिशय नीच पद्धतीचं राजकारण जे कधीच आम्ही पाहिलं नाही. इतक्या वर्ष आम्ही आमदार होतो, इतक्या वर्ष आम्ही सत्तेत होतो, विरोधात होतो, परंतु अशा पद्धतीची परिस्थिती ही आम्ही कधी पाहिली नाही. ती परिस्थिती आता या कार्यकाळामध्ये आम्हाला पाहायला भेटते. DPCच्या निधीपासून आम्हाला तिथून डावलण्यात येतं आणि प्रोटोकॉलचे अनेक विषय आहेत, प्रोटोकॉलच्या ह्याच्यामध्ये डावलण्यात येतं. आणि अतिवृष्टीसारखे जे महत्त्वाचे विषय आहेत जे अतिशय म्हणजे शेतकऱ्यांचे जे जिव्हाळ्याचे विषय आहेत, या जिव्हाळ्याच्या विषयामध्ये सुद्धा खासदारांना कसं दूर ठेवण्यात येईल, खासदारांना या सर्व महत्त्वाच्या विषयापासून कसं दूर ठेवता येईल याचं नियोजनसुद्धा हे सरकारच्या माध्यमातून होत आहे असा माझा स्पष्ट आरोप त्या निमित्तानं सरकारवर. ज्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे हे अतिशय थोडकं पॅकेज आहे आणि माझी अपेक्षा राहील की सर्वात पहिले तुम्ही कर्जमाफीची जी तुम्ही सत्तेवर येण्याच्या पहिले जी कर्जमाफीची तुम्ही घोषणा केलेली होती, मॅनिफेस्टोमध्ये तुम्ही जाहीर केलं होतं, ती कर्जमाफी त्या निमित्तानं आपण केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहे. पापडसारखं जे आपलं गाव आहे जिथे पंजाबराव भाऊसाहेब देशमुखांचं जे गाव आहे, जे देशाचे पहिले कृषीमंत्री होते, त्या कृषीमंत्र्यांच्या गावामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे. आपल्याकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या पद्धतीनं वाढतात आहे. त्यामुळे माझी अशी अपेक्षा राहील की दिलेला शब्द आणि दिलेलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी घोषणेचं जो आश्वासन आहे ते सरकारने पूर्ण केलं पाहिजे आणि भरीव अशी मदत या ओला दुष्काळाच्या धर्तीवर आपण शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी आमची सरकारकडे आग्रही मागणी. शेतकऱ्यांमध्ये नाही, ही तर सुरुवात आहे. याच्यानंतर जर अशाच पद्धतीचं जर सरकारचं जर धोरण राहिलं तर पुढच्या काळामध्ये लोक मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरूसुद्धा देणार नाही. ही सुद्धा परिस्थिती पुढच्या काळामध्ये यायला वेळ लागणार नाही. आणि फारच जास्त जर झालं तर नेपाळसारखी जी परिस्थिती आपण काही दिवसापूर्वी नेपाळमध्ये पाहिली, ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये
आणि देशामध्ये यायला वेळ लागणार नाही हे मी आजच या निमित्तानं सांगतो. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.